हेल्दी त्याचबरोबर टेस्टी आणि साधी सोपी रेसिपी आहे बीटरूट कटलेट। नमस्कार, मी सोनाली। नेक्स्ट क्वीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बीटरूट कटलेट। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बीटरूट कटलेट बनवण्यासाठी एक बीट व 2 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घ्यायचे आहेत। बीटरूट व बटाटे याची साल आधीच काढून घ्यायची, त्यानंतर त्याला बॉईल करायचं आहे। त्यानंतर उकडलेला बटाटा आणि बीट आपल्याला लहान किसणीने किसून घ्यायचा आहे। किसून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लहान आकाराचा एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे। त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे थोडीशी। एक लहान हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे। या मिश्रणामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत, तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। या मिश्रणाला बाइंडिंग चांगली येण्यासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे। बीटरूट कटलेट बनवण्यासाठी हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। बीटरूट कटलेट बनवण्याच्या आधी आपल्या हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्यानंतर आपण कटलेट बनवायला घ्यायचे। या मिश्रणामधून एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला कटलेटचा शेप द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कटलेट बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर याला रव्याची कोटिंग लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी। रव्याने बीटरूट कटलेट क्रिस्पी होतात। आता पहिला आपला इथे बीटरूट कटलेट बनवून तयार आहे। याच पद्धतीने आणखी एक बीटरूट कटलेट तुम्हाला मी इथे बनवून दाखवते। एक मिश्रणाचा गोळा घ्यायचा, त्याला कटलेटचा आकार द्यायचा आणि दोन्ही बाजूने त्याला रव्याची कोटिंग लावायची आहे। याच पद्धतीने बाकी सगळे कटलेट मी इथे तयार करून घेतलेले आहेत। आता मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। तुम्ही हवे तर तळून घेऊ शकता। तव्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे। आता एकाच वेळी मी 4 बीटरूट कटलेट शॅलो फ्राय करून घेणार आहे। बीटरूट कटलेट आपल्याला 3 ते 4 मिनिटं एका बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅस कमी ठेवायचा आहे। आता 4 मिनिटं जवळपास मी एका बाजूने कटलेट फ्राय करून घेतले। अजून 4 मिनिटं दुसऱ्या बाजूने कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने आपले कटलेट फ्राय करून झालेले आहेत। आता मी याला एक एक करून काढून घेते। हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेट होईल। तोपर्यंत नमस्कार।